माझ्या कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये डोंबिवलीमध्ये एमआयडीसीचा प्रचंड मोठा विभाग येत असून पेज नंबर 1 व पेज नंबर 2 असे विभाग या एमआयडीसी परिसरात येत आहेत। या दोन्ही विभागामध्ये अनेक रासायनिक कंपन्या, अनेक इंजिनिअरिंग कंपन्या, अनेक वस्त्रोद्योग आणि रहिवासी विभागामध्ये पसरलेला आहे। अध्यक्ष महोदय, एमआयडीसी परिसर निर्माण झाल्यापासून येथील अनेक गरीब कामगार येथील कंपन्यांमध्ये काम करीत असताना आणि तेथेच आपल्या या निवासी विभागामध्ये काही कामगारांनी अधिकाऱ्यांनी घरे घेऊन वर्षानुवर्षे त्या परिसरात राहत आहेत। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की येथे अनेक वर्षे इमारती बांधून झाल्याने त्या धोकादायक अवस्थेत निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे तेथील रहिवाशांनी धोकादायक इमारतीचा पुनर्विकास होण्यासाठी प्रस्ताव सादर केला, पण काही एमआयडीसीच्या जास्त अटी शर्तीमुळे त्या पुनर्वसनाच्या इमारतीची मंजुरी मिळू न शकल्यामुळे त्या इमारती अति धोकादायक झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या इमारती कधी कोसळण्याच्या अवस्थेत निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे सदरील इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अध्यक्ष महोदय, येथील निवासी विभागात राहणाऱ्या नागरिकांनी शासनाला, तेथील प्रशासनाला व मला अनेक तक्रारी देण्याचे काम नागरिकांनी केलं आणि हा विषय तातडीने सुटला पाहिजे, जेणेकरून कुठलीही इमारत ही पडून दुर्घटना होऊ नये। अध्यक्ष महोदय, माझी या एमआयडीसीच्या क्षेत्रातील निवासी विभागातील धोकादायक इमारतीचा पुनर्विकास होण्यासाठी जाचक अटी व शर्तीमध्ये फेरबदल होण्यासाठी मी गेल्या वर्षी नागपूर अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय सभागृहात उपस्थित केला होता आणि या विषयाच्या संदर्भात या खात्याचे मंत्री महोदयांनी उत्तर देताना तातडीने या विषयाच्या संदर्भात एक बैठक लावून हा विषय तातडीने सोडविला जाईल असे मला सभागृहात आश्वासन देण्यात आले होते। अध्यक्ष महोदय, पण या विषयासंदर्भात अनेक महिने होऊन सुद्धा कुठल्या प्रकारची बैठक व चर्चा होऊन तोडगा निघाला नाही। अतिशय मला एक खंत वाटते। अध्यक्ष महोदय, 2026-2027 अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा करीत असताना हे महायुतीचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे आणि या सरकारवर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे। माझी शासनाला विनंती आहे की एमआयडीसीतल्या धोकादायक झालेल्या त्या इमारती व घरे एमआयडीसीतल्या असलेल्या अटी शर्ती याच्यात बदल करून येथील नागरिकांना पुनर्वसनासाठी मंजुरी देण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो आपल्या माध्यमातून।